फौजदार चौडी पोलीस ठाण्याकडील डीबी पथकाची कामगिरी। अवैध अंमली पदार्थ गांजासह परराज्यातील 2 आरोपी व सोलापुरातील 1 आरोपी असे एकूण 3 आरोपितांची फौजदार चौडी पोलिसांनी मुसक्या आवळ्याला व त्याचेकडून 5 किलो 370 ग्राम गांजा व 3 मोबाईल अशा एकूण 1,36,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। दिनांक 11 जानेवारी 2025 रोजी फौजदार चौडी पोलीस ठाणे हद्दीत सहकार पोलीस निरीक्षक शंकर दायगुडे व सोबतचे पोलीस पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल 1232 चुंगे, पोलीस कॉन्स्टेबल 292 चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल 1456 बडुरे, पोलीस कॉन्स्टेबल 1604 वटकर, पोलीस कॉन्स्टेबल 1838 पुजारी, पोलीस कॉन्स्टेबल 1710 दराडे असे मिळून फौजदार चौडी पोलीस ठाणे हद्दीत गस्त करीत असताना सेवा सदन शाळेच्या कंपाऊंड लगत असलेल्या बोळात सोलापूर या ठिकाणी 3 इसम त्यांच्या हातामध्ये पांढऱ्या रंगाच्या पिशव्यामध्ये त्यांनी आणलेल्या वस्तू संशयास्पदरित्या घेऊन जात असताना मिळून आले। त्यांच्या संशय आल्याने त्यास पथकाने ताब्यात घेतले। त्यांना त्याचे नाव व पत्ता विचारत असताना ते उडवाउडवीचे उत्तरे देऊन पळून जाण्याच्या तयारीत होते। त्यावेळी त्याचेबाबत संशय बळावल्याने त्यास पथकाने ताब्यात घेऊन 2 पंचसमक्ष त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी त्याचे नाव 1 अविनाश राहुल जाधव वय 19 वर्षे, राहणार नेहरू नगर, विजापूर रोड, सोलापूर, सध्या राहणार सालीगाव, ताबरावाडा, मापसा, नॉर्थ गोवा। 2 सुजल सुधीर खरे वय 19 वर्षे, राहणार 134 बुधवार पेठ, मिलिंद नगर, सोलापूर। 3 अजय आनंद देऊसकर वय 24 वर्षे, राहणार घर नंबर 416 सालीगाव, तांबरावाडा, मापसा, नॉर्थ गोवा असे असल्याचे सांगितले। त्यावेळी त्यांच्या ताब्यात असलेल्या हातातील पिशवीची पाहणी केली असता पिशव्यामध्ये अनुक्रमे 1 1876 ग्रॅम गांजा, 2 1688 ग्रॅम गांजा, 3 1806 ग्रॅम गांजा असा एकूण 5370 ग्रॅम वजनाचा गांजा, त्यांची एकूण किंमत 96,600 रुपये हा अंमली पदार्थ गांजा अवैधरित्या संगनमताने विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या स्थितीत मिळून आले म्हणून सदर इस्मा विरुद्ध NDPS ऍक्ट कलम 8 क 20 ब 29 अन्वये गुन्हा नोंद करून त्यांना अटक करण्यात आली आहे। तरी आपल्या चॅनलद्वारे व माध्यमाद्वारे प्रसिद्ध होण्यास विनंती आहे। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री M राजकुमार सोलापूर, पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री विजयी कबाडे साहेब व माननीय पोलीस आयुक्त विभाग 1 प्रताप पोमण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, दुय्यम पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर दायगुडे, पोलीस हवालदार अजय पाडवी, पोलीस हवालदार प्रवीण चुंगे, पोलीस नामदार आयाज बागलकोटे, पोलीस नामदार शिवानंद भीमदे, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा बडुरे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद वटकर, पोलीस कॉन्स्टेबल विनोद कुमार पुजारी, पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत दराडे, पोलीस कॉन्स्टेबल नितीन मोरे, पोलीस कॉन्स्टेबल अजय चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल अमोल करटमल, पोलीस कॉन्स्टेबल सुधाकर माने, पोलीस कॉन्स्टेबल आतिश पाटील, पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल तौसिफ शेख, पोलीस कॉन्स्टेबल विनायक जाधव, पोलीस कॉन्स्टेबल पंकज गाडगे, पोलीस कॉन्स्टेबल सचिन कुमार लवटे, पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर गायकवाड यांनी केलेली आहे। सत्यविजय न्यूज संपादक मल्लय्या स्वामी। सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।